देशभरात मोठ्या प्रमाणात पडीत जमीन उपलब्ध असताना भूमिहीन आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना ही जमीन देऊन त्यांना स्वावलंबी करता येऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये मांडली आहे। आरपीआय आठवलेच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिहीनांचा प्रश्न, विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्ज आणि शिवसेना पक्षचिन्हाच्या वादावरही स्पष्ट भूमिका मांडली आहे। यवतमाळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिहीन आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांच्या आर्थिक उन्नतीसाठी पडीत जमीन उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली। राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात पडीत जमीन उपलब्ध असल्याचे सांगत ही जमीन भूमिहीन कुटुंबियांना दिल्यास त्यांना आर्थिक स्तरात सुधारणा होण्यास मदत होईल, असे आठवले म्हणाले। आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून भूमिहीनांना शेतजमीन उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले होते। त्याच धर्तीवर आजही शासनाने उपलब्ध पडीत जमिनीचा उपयोग भूमिहीन आणि गरजू कुटुंबियांना स्वावलंबी करण्याकरिता करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। यामुळे राज्यातील लाखो गरजू कुटुंबियांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले। दरम्यान अभिजित दिपके यांनी केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले। ही जमीन त्या भूमिहीनांच्या नावावर करा अशी मागणी आमची होती आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मला मुख्यमंत्र्यांच्या समोर ही बाजू त्या ठिकाणी मांडता आली आणि ज्या लोकांनी 14 एप्रिल 1970 अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या नावावर त्या सगळ्या जमिनी करायच्या अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि जवळजवळ 3.5 लाख एकरपेक्षा जास्त जमीन भूमिहीनांच्या नावावर दिली आहे। त्याच्यामध्ये दलित बौद्ध समाजाला सर्वात जास्त फायदा झालेला आहे। तर आता तुमची मागणी अशी आहे की आता सरकारकडे निवेदन करून सरकारकडे आमची मागणी अशी आहे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून की आपल्या राज्यामध्ये किती भूमिहीन लोक आहेत याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी नेमावी आणि राज्यामध्ये किती भूमिहीन लोक आहेत याचा सर्वे करावा आणि ज्या ज्या ठिकाणी गायरान जमीन पडीत आहे, गावाला गायरान नाही पण त्या ठिकाणी गाई चरण्यासाठी जात नाही, त्या ठिकाणी गवत कुठेच नाही आहे, तुम्ही गवत असायचं तुम्ही ज्या काळात त्या जमीन अशाच पडलेल्या आहेत, तर त्या जमिनी भूमिहीनांना बसण्यासाठी द्याव्या। देशामध्ये 8 करोड एकर जमीन अखंड लँड आहे, जवळजवळ 20 कोटी एकर जमीन अखंड लँड आहे आणि 20 कोटी एकर जमीन जी आहे ती जर आपण 4-5 एकर दिली तर 5-6 कोटी कुटुंबांना त्याचा फायदा होऊ शकेल। म्हणजे जवळजवळ आपल्याला पॉप्युलेशन 40-45 करोड 40-45 कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल। त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये अशा कमिट्या नेमाव्या आणि ही जमीन आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडीत आहे ही जमीन द्यावी आणि विदर्भामध्ये फॉरेस्ट खात्याशी मी चर्चा करणार आहे। विदर्भामध्ये दुर्बी जंगलातील जमीन हजारो एकर पडलेली आहे, त्या ठिकाणी जंगल झाड उगवत नाही, त्यात दुर्ब होत असते। ती जमीन शेतीसाठी अत्यंत चांगली जमीन आहे। ती जमीन जी आहे ती सुद्धा राज्य सरकारने त्याचा अभ्यास करावा आणि फॉरेस्टचा नियम आहे की जर राज्य सरकारला काही जागा हवी असेल तर त्याच्या बदल्यामध्ये राज्य सरकारने त्यांना तेवढी जागा द्यायची आणि त्या बदल्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट ती जागा सरकारला देते आणि मग सरकारला ती वाटण्याचा अधिकार आहे, म्हणजे दुर्बी जंगल। भूमिहीनांसाठी पडीत जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी असो, विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा मुद्दा असो किंवा शिवसेनेच्या राजकीय वादावरची भूमिका असो, यवतमाळच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे। आता भूमिहीनांसाठी पडीत जमिनीबाबत शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संदेश कान्नू, सिटी न्यूज, यवतमाळ।